तुम्ही फुटबॉल फॅन असा किंवा नसा, पण गेल्या 2 दिवसात मेस्सी भारतात आला हे ऐकून तुमच्याही कानावर नक्कीच दना आवाज आला असेल. लिओनल मेस्सी फुटबॉलचा देव भारतात आला, कोलकात्यात उतरला आणि लोकांनी अक्षरशः वेडेपणा केला. पण या उत्साहाचे रूपांतर लवकरच संतापमध्ये झाले. तिकीट हजारो रुपयांचे, पण मेस्सी दिसला फक्त 10 मिनिटं. आणि हो, एक असा पुतळा बनवला जो मेस्सी कमी आणि ऋतिक रोशन जास्त वाटतोय. पण मित्रांनो, या सगळ्या गोंधळात एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. आपण मेस्सीसाठी जीव द्यायला तयार आहोत, पण आपलाच भारतीय वाहक सुनील छेत्री जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा स्टेडियम रिकामे का असतात? आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत मेस्सीच्या दौऱ्याच्या संपूर्ण काळा पांढरा रिपोर्ट आणि भारतीय चाहत्यांच्या या दुटप्पी वागण्याचं सविस्तर विश्लेषण. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम एच. 13 डिसेंबर 2025 कोलकात्याचे सॉल्ट लेक स्टेडियम. सकाळपासूनच 85,000हून अधिक लोकांची गर्दी जमली होती. कारण होतं लिओनॉल मेस्सीचा गोट टूर 2025. लोकांनी 5,000 रुपयांपासून ते 25,000 रुपयांपर्यंत तिकीट काढली होती. काहींनी तर ब्लॅकने तिकीट घेऊन महिनाभरचा पगार खर्च केला होता. पण झालं काय? मेस्सी स्टेडियम मध्ये आला, पण फक्त 10 ते 15 मिनिटांसाठी. तो मैदानात उतरताच तिथे असलेल्या नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि व्हीआयपी लोकांनी त्याला गराडा घातला. सामान्य फॅन्सला, ज्यांनी हजारो रुपये मोजले होते, त्यांना मेस्सीची एक झलक ही नीट दिसली नाही. फॅन्सची अपेक्षा होती की मेस्सी किमान एक लॅप घेईल किंवा फुटबॉलला किक मारेल, पण तसे काहीच झाले नाही. व्हीआयपी कल्चरमुळे मेस्सी अस्वस्थ दिसला आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्याला 10 मिनिटातच तिथून बाहेर काढण्यात आले. यामुळे लोकांचा संयम सुटला. फॅन्सने बाटल्या फेकल्या, बॅरिकेड्स तोडले आणि स्कॅम स्कॅम अशा घोषणा दिल्या. या इव्हेंटचा आयोजक शताद्रू दत्ता याला नंतर पोलिसांनी मिसमॅनेजमेंटसाठी अटकही केली. थोडक्यात काय, तर हजारो रुपये खर्च करून लोकांना फक्त मेस्सीची पाठ आणि नेत्यांची गर्दी पाहायला मिळाली. आता थोडं हसूया किंवा कदाचित डोक्याला हात लावूया. मेस्सीच्या स्वागतासाठी कोलकात्यात एक 70 फुटांचा अवाढव्य पुतळा उभारण्यात आला होता. दावा केला जात होता की हा जगातील सर्वात मोठा मेस्सीचा पुतळा आहे. पण जेव्हा हा पुतळा लोकांसमोर आला तेव्हा इंटरनेटवर मीम्सचा पाऊस पडला. लोकांचे म्हणणे आहे की हा पुतळा मेस्सी सारखा कमी आणि ऋतिक रोशन किंवा एखादा मेहताब हुसेन सारखा जास्त दिसतोय. काहींनी तर याला मेस्सी फ्रॉम मिशो असेही नाव दिले. हा प्रकार फक्त विनोदी नाही, तर लाजिरवाना देखील आहे. आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूला बोलावतो आणि त्याच्या स्मरणार्थ असा निकृष्ट दर्जाचा पुतळा उभारतो. हे आपल्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. जगभरात या पुतळ्याची खिल्ली उडवली जात आहे. आता मुद्द्याच्या गोष्टीवर येऊया. भारतीयांना मेस्सीचं इतकं वेळ काय आहे आणि हे वेळ सुनील छेत्रीच्या वाट्याला काय येत नाही? तुम्हाला आठवत असेल, काही वर्षांपूर्वी भारताच्या कर्णधार सुनील छेत्री याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला होता. त्यात तो अक्षरशः लोकांना विनंती करत होता, आम्हाला शिव्या द्या, आमच्यावर टीका करा, पण कृपया स्टेडियम मध्ये येऊन आमचा खेळ बघा. एका जागतिक दर्जाच्या खेळाडूला, जो रोनाल्डो आणि मेस्सी नंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू आहे, त्याला आपल्याच देशात प्रेक्षकांसाठी भीक मागावी लागत होती. ही आपल्यासाठी शर्मेची गोष्ट नाही का? आपण इतके मेस्सी वेडे का आहोत? त्याचे जरा काही कारणही बघूया. सर्वप्रथम ग्लोरी हंटिंग. भारतीय चाहत्यांना फक्त जिंकणाऱ्या टीम्स आवडतात. अर्जेंटिना किंवा ब्राझील वर्ल्ड कप जिंकतात म्हणून आपण त्यांची जर्सी घालतो. भारतीय टीम अजून तिथे पोहोचली नाही म्हणून आपण त्यांना भाव देत नाही. त्यानंतर फॉरेन ब्रँडचे आकर्षण. आपल्याला परदेशातील गोष्टींचे अतिव आकर्षण असते. मेस्सी हा एक ग्लोबल ब्रँड आहे, त्याच्याशी जोडले जाणे लोकांना कूल वाटते. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव. हे मान्य करावे लागेल की युरोपियन फुटबॉलचा दर्जा आणि भारतीय फुटबॉलचा दर्जा यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण जर आपण सपोर्ट केला नाही तर भारतीय फुटबॉलचा दर्जा वाढणार कसा? एकीकडे मेस्सीला 10 मिनिटे पाहण्यासाठी आपण 25,000 रुपये देतो आणि दुसरीकडे भारतीय नॅशनल टीमची मॅच 500 रुपयात पाहायलाही लोक जात नाही. हा फक्त फुटबॉलचा प्रश्न नाही, ही आपली मानसिकता आहे. आपल्याला तयार म्हणजेच रेडीमेड हिरो पाहिजेत. आपल्याला हिरो घडवायचे नाहीत. कोलकात्यात झालेल्या गोंधळ आणि त्या विचित्र पुतळ्यावरून आपण एकच गोष्ट शिकलो, आपले प्रेम फुटबॉलवर नाही तर फक्त हाईपवर आहे. सुनील छेत्री आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे.
त्याने आपलं संपूर्ण आयुष्य भारतीय फुटबॉलला दिलं, पण बदल्यात आपण त्याला काय दिलं? रिकामी स्टेडियम्स आणि दुर्लक्ष. जर खरोखरच फुटबॉलवर प्रेम असेल तर मेस्सीला डोक्यावर घ्या, हरकत नाही. पण त्याच वेळी आपल्या स्थानिक मैदानावरील मुलांचा खेळ बघायला जा. ISL म्हणजेच इंडियन सुपर लीग बघा आणि भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन द्या. कारण उद्याचा मेस्सी अर्जेंटिनामधून नाही तर कदाचित कोल्हापूर, केरळ किंवा कोलकात्याच्या गल्लीतून येईल. पण त्यासाठी तुमची साथ हवी. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मेस्सीसाठी झालेला हा वेडेपणा योग्य होता का? आणि आपण आपल्या भारतीय खेळाडूंना अशीच वागणूक देत राहणार का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. बोल मॅच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.